एवढा नेहमी आज बी वास्कर परंपरेमध्ये महाराजांनी किती वेळ कीर्तन करू द्यायचं हे महाराजाच्या मनावर नाही, गावकऱ्याच्या मनावर नाही, श्रोत्याच्या म्हणण्यावर नाही, चोपदाराच्या म्हणण्यावर. 9 ते 11 कीर्तन आहे समजा, आणि 10:30लाच विनकऱ्याने येऊन दर्शन घेतलं की 5 मिनिटात महाराजाला कीर्तन संपवावं लागतं. नाही मग सांगायचं राहील तो नंतर सांग. आणि चोपदारांनी जर 12 वाजूस तर नाही पाया पडला तर महाराजाला तेवढं कीर्तन करावं लागलं. इतका नेम आहे. आणि त्याचं जर पाठ केलेलं असलं लवकर जाईल ना संपून. टिपण पाठ केलेलं असलं तर म्हणजे चोपदाराचा एवढा अधिकार आहे. आज मी माऊलीच्या सोहळ्यात 3-3.5 लाख समाज चालतो. दिंडीत चालवणाऱ्या बुवाच्या मनावर नाही तो समाज, एका चोपदाराच्या मनावर. एकदा ध्वज वर केला, राजदंड वर केला, शिट्टी मारली, पहिला पुढचा पाऊल पुढं, मागचा पाऊल मुतो, तिथंच उभं राहावं लागतं सगळ्यांना. इतका दाब आहे कुणाचा. पण त्या मापात राहिला तर ना. आणि ते चोपदार 5-5 पिढ्या झाल्यात त्या फडावरचे तेच चोपदार आहेत. म्हणजे ज्यांचे पंजोबा होते, आजोबा होते, वडील होते, आता पोरगा आहे, ते गेल्यानंतर सुद्धा त्यांच्याच मुलाला परंपरेने अधिकार आहे. फडावरचे विणकरी सुद्धा 5-5 पिढ्याच्या परंपरा आहेत. त्याच घरातला त्याच परंपरेतला विणेकरी. पण विणेकरीची पावर एवढी, महाराजाला एखादं प्रमाण नाही आठवलं तर विणेकरी सांगतो. एवढा अधिकार आहे विणेकराचा. नुसता नाच आहे पुरता नाही. आमच्याकडे जे जे काही परंपरेचे विणेकरी आहेत, महाराजाला कोणतंही प्रमाण नाही आठवलं तर विणेकरी सांगतो. काय पावर आहे. म्हणजे महाराज सुद्धा नतमस्तक होतात कुणाच्या चरणावर, विणेकऱ्याच्या. पण ज्याच्या हरिपाठ नाही त्याच्या पाया पडायची आम्हालाही वाटती. कुठे याच्या पाया पडतं. हरिपाठ पाठ नाही निघालं, हा घालवाय ती चालत नाही आपल्याकडे. विढाला विढाला